आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। अबकी बार 400 पार यवतमाळमधून नरेंद्र मोदींचा नारा। गेल्या 10 वर्षात जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरली असंही विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यवतमाळमध्ये विविध योजनांचं लोकार्पण। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत बचत गटांना निधी वाटपासह पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या वाटपाचा शुभारंभ। मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती, शरद पवारांचे पुतणे आणि रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत नणंद भावजेची लढत होणं वेदनादायी असल्याचंही वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं नवचिन्ह तुतारी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवारांच्या सूचना। बारामती मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यक्रम घेण्याचे आदेश। 2 मार्चला बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात तुतारी चिन्हाचं अनावरण होणार। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचे दुसरे नातू मैदानात। युगेंद्र पवार यांच्याकडनं मतदारसंघाचा दौरा सुरू। सुप्रिया सुळे यांच्या कामांची युगेंद्र पवारांकडनं नागरिकांना माहिती। मी एनसीपीकडनं की शिवसेनेकडनं निवडणूक लढवायची हे मुख्यमंत्री स्वतःच ठरवतील। अमोल कोल्हे निर्यात केलेले उमेदवार। शिरूरमधनं मीच लोकसभा लढवणार, शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास। मी 20 वर्ष आढळराव यांच्या बरोबर संघर्ष केलाय, असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेल, दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरनं दिलीप मोहिते पाटलांची नाराजी। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात मैदानात उतरण्याची महेश लांडगेंची तयारी। बूथ कमिटी संमेलनाच्या सभेत लांडगे यांचं वक्तव्य। खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावरनं सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला। महाराष्ट्र सरकारनं वैध जात प्रमाणपत्रास नकार दिलेला नाही, अडसुळांच्या वकिलांचा दावा आमदार रवी राणांनी फेटाळला। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरेही आग्रही। बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार असं मला वाटतं, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शरद पवार ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत खातं उघडून दाखवावं असंही थेट आव्हान। सर्वच लोकसभेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचा रोहित पवारांचा निशाणा। अजित पवार आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणार असाही लगावला टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला अकोला दौऱ्यावर। विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघाचा शहा आढावा घेणार। शहा अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास मार्गदर्शन करणार। मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। अटल सेतूसाठी फडणवीसांनी केंद्रातनं परवानग्या आणल्या, तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवले, शेलारांचा मवियाला टोला। तर अटल सेतूच्या कामाची सुरुवात आमच्या सरकारमध्ये झाली, अनिल देशमुखांचा दावा। विधानसभेत अटल सेतूवरून खडाजंगी। रवींद्र वायकर नक्की येणार, थोडी वाट पाहावी लागणार। एकनाथ शिंदे कालावधी निश्चित करणार, संजय शिरसाट यांचा दावा। पुण्यामध्ये निलेश राणेंच्या हॉटेलवर महापालिकेची कारवाई। 3,77 लाखांचा कर थकवल्याप्रकरणी पालिकेकडनं हॉटेल सील। चव्हाण भाजपच्या आतमध्ये जाऊन आजगरा एवढे मोठे होतात का, मला चिंता। भाजप खासदार अजित गोपछडे यांची टोलेबाजी। तर भाजप हा पक्ष भल्याभल्यांना समजत नाही, खासदारकीसाठी माझं नाव येईल असं मलाही वाटलं नव्हतं, पण अचानक आलं, गोपछडेंचं विधान। कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के। मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आली बाब। अज्ञातांविरोधात मरीन लाईन पोलिसात गुन्हा दाखल। हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत गोंधळ। भाजपच्या 15 आमदारांना अध्यक्षांनी केलं निलंबित।